छत्रपति संभाजीनगर में जागतिक रेडियो दिवस के अवसर पर शहर में एक अनोखा प्रदर्शन आयोजित किया गया, जिसमें सिडको N8 में रेडियो संग्रहकार संजय पवार के संग्रह से 700 दुर्लभ रेडियो एक ही छत के नीचे रखे गए। इस प्रदर्शनी में 1940 से लेकर विभिन्न दशकों के रेडियो शामिल है, जिनमें टीवी सेट के आकार के बड़े रेडियो से लेकर पोर्टेबल ट्रांजिस्टर तक के मॉडल दिखाए गए। नेशनल ईगो के छोटे आकार वाले 3 बैंड रेडियो और 1960 का मेड इन इंग्लैंड U764 मॉडल जैसी दुर्लभ वस्तुएं भी प्रदर्शन में शामिल है। कुछ पुराने रेडियो गर्म होने पर ही चालू होते हैं, जो आज के युवाओं के लिए आकर्षण का केंद्र बन रहे हैं। यह प्रदर्शनी तीसरे वर्ष आयोजित की जा रही है और नागरिकों को पुराने रेडियो के ध्वनि और डिजाइन का अनुभव लेने का अवसर मिल रहा है। विश्व रेडियो दिवस आहे। युनेस्कोने 2011 पासून विश्व रेडिओ दिवस 13 फेब्रुवारी असे डिक्लेअर केलेले आहे। गेल्या 3 वर्षापासून त्या निमित्ताने मी माझ्या संगीत संग्रहाचा, रेडिओ संग्रह आणि संगीत संग्रहाचा मी प्रदर्शन दरवर्षी ठेवतो। हा 3रा वर्ष आहे। या संगीत प्रदर्शनासाठी शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि बरेच संगीत प्रेमी, रेडिओ प्रेमी येऊन भेट देतात। माझ्या प्रदर्शनामध्ये 700 पेक्षा जास्त रेडिओ आहेत आणि हे संकलन करण्याचं जे सोर्स आहे ते आहेत इथला आठवडी रविवारचा बाजार, तिथे जुन्या वस्तू येतात। मुंबईचा चोर बाजार आहे, पुन्हा मार्केट प्लेस वरून, OLX वरून, व्हॉट्सअप ग्रुप वरून मी या सगळ्या वस्तूचं संकलन करतो। इव्हन स्क्रॅपच्या दुकानावरून पण काही मला वस्तू मिळतात, त्याचं संकलन करून मी माझ्या पार्ट्स रिपेअरिंगला कामा येतात। माझ्याकडे 1940 पासूनचे रेडिओ आहेत। 1940 पासूनचे वॉल रेडिओ, वॉल म्हणजे ट्यूब रेडिओ, ट्रान्झिस्टर रेडिओ, टेबल रेडिओ, हँडी रेडिओ, पॉकेट रेडिओ, काडीपेटी साईज पर्यंतचे पण रेडिओ आहेत माझ्याकडे। ते 1940 पासूनचे आजपर्यंतचे सगळेच रेडिओ आहेत। 700च्या वर असतील ते। किती आहे त्यामध्ये 50% सुरू आहेत, 50% अंडर रिपेअर आहेत। काही रिपेअर साठी किती त्रास? रिपेअर साठी तर खूप त्रास होतो, कारण की आजकाल या वस्तूचे मेकॅनिक राहिलेले नाहीत। जे काही मेकॅनिक आहेत त्यांच्याकडे आपण रिपेअरिंगला नेलं तर ते पायरी चढू देत नाही। ते म्हणतात याचं आम्ही काम करत नाही, कारण की स्पेअर पार्ट मिळत नाही, वेळ वाया जातो, पुन्हा पैसे देत नाही, म्हणून लोक रिपेअर बी करत नाही। पण आम्ही विनंती करून त्यांच्याकडून दुरुस्त करून घेतो। माझ्याने जेवढं दुरुस्त होतं ते मी करतो आणि त्यांचेही सहकार्य घेतो। आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे, फेसबुकचं पण ग्रुप आहे, वर्ल्ड वाईड ग्रुप आहे। त्यांच्यामध्ये आम्ही आमच्या एकमेकाच्या साधनाची देवाणघेवाण करतो, माहिती देतो, एकमेकाला विचारतो, चॅटिंग करतो आम्ही। विदेशातील देखील रेडिओ प्रेमी सोबत हो, विदेशातील पण भरपूर रेडिओ प्रेमी आहेत, रेकॉर्ड प्लेअर प्रेमी आहेत, ग्रामोफोन प्रेमी, टाइपरायटर प्रेमी, सगळे अँटिक लव्हरचा आमचा ग्रुप आहे। या सगळ्या संगीत साधनच आहेत। टाइपरायटर पण एक संगीत साधनच आहे, त्याला एक लय असते। ग्रामोफोन आहे, टेलिफोन आहे, बायनाकुलर आहे, रेकॉर्ड प्लेअर आहे, रेडिओ आहे, टेप रेकॉर्डर आहेत, स्पूल प्लेअर आहेत। हे सगळे रेडिओचे साधने आहेत, संगीताचे साधने। घरातून सुरुवातीला विरोध झाला, परंतु नंतर जेव्हा त्यांना याचं महत्त्व कळू लागलं आणि माझ्याकडून बाहेरचे पर्यटक, रेडिओ प्रेमी आणि भेट द्यायला येऊ लागले आणि या विश्व रेडिओ दिवसाच्या प्रसंगी जो काही प्रतिसाद वाढता मिळू लागला मला, मीडियाचा आणि जनतेचा, शालेय विद्यार्थ्याचा, ते बघून त्यांना कळू लागलं की हे चांगलं आहे, त्यामुळे मला ते सपोर्ट करत आहेत। माझं नाव संजय किशनराव पवार आहे। मी सिडको N8 अमर हाऊसिंग सोसायटी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो। माझा मोबाईल नंबर आहे 9421676744।